नमस्कार प्रेक्षको. 2017 या वर्षाचे 13 दिवस सरत आले आणि उद्या मकर संक्रांत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला 2.25 वर्षापेक्षा थोडासा अधिक असा कालावधी झालेला आहे. मोदी सरकारला जवळपास 2.25 वर्षांचा कालावधी झालेला आहे. नोटबंदीला जवळपास 70-80 दिवस झालेले आहेत. त्याचबरोबर पुढच्या 30-40 दिवसांमध्ये जवळपास 246 विधानसभा मतदारसंघांमध्ये 288 पैकी या 10 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. म्हणजेच एक प्रकारे ती मिनी विधानसभा आहे. तसंच 5 राज्यांमध्ये देखील निवडणुका होणार आहेत आणि 543 पैकी जवळपास 136 लोकसभा मतदारसंघात तिथली राज्य निवडण्याकरता व्होटिंग होणार आहे. म्हणजे एक प्रकारे ती सुद्धा मिनी लोकसभाच आहे. तेव्हा मिनी लोकसभा, मिनी विधानसभा आणि एक साधारणतः ज्याला आपण इंटरव्हलचा टाइम म्हणतो, 5 वर्षाचा कालावधी धरला तर 2.5 वर्ष हा इंटरव्हलचा टाइम आहे. तर त्या इंटरव्हलच्या टाइम मध्ये पार्लेकरांनी खास ज्याला आपण अचूक टायमिंग म्हणतो तसं अचूक टायमिंग साधत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज इथे आमंत्रित केलेलं आहे. देवेंद्रजी, सर्व पार्लेकरांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. गेले 34 वर्ष हा वैखरीचा यज्ञ असा इथे सुरू आहे आणि हे सगळे वैखरीचे उपासक या ठिकाणी बसलेले आहेत. मी सुद्धा अनेक वर्ष इकडे आलेलो आहे. उद्या मकर संक्रांत आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. अन्यथा प्रेक्षको, मी हा प्रश्न नक्कीच विचारला नसता. आपण मकर संक्रांतीला जी माणसं कडवट बोलतात ना, किमान त्यांना तरी आपण तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणत असतो. मुख्यमंत्री साहेब, अशा कडवट बोलणाऱ्या कोणत्या माणसाला आपण उद्या तिळगुळ द्या? टीव्हीवरच्या प्रत्येक अँकरला. टीव्हीवरच्या प्रत्येक अँकरला बोलायची संधी देणारे जे आपले सहयोगी मित्र आहेत त्यांना आपण काय द्या? एकमेकाला तिळगुळ देऊ. काय माहितीये का, वाजपेयींचा एक कालखंड होता, बाळासाहेबांचा एक कालखंड होता. तेव्हाही युतीत धुसफूस व्हायची, भांडणं व्हायची, गोंधळ व्हायचे, सेंटॉरमध्ये भेटलं जायचं, मग पुन्हा सगळं मिटायचं, कमळाबाईचा उद्धार व्हायचा, तुमच्याकडूनही काही व्हायचं. आता वाजपेयी आणि बाळासाहेबांचा कालखंड मागे सरला. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा कालखंड आला. तरी देखील युतीतली धुसफूस आणि भांडणं आम्हाला काही कमी होताना दिसत नाहीत. या संसाराला काय म्हणायचं? रोज शेजाऱ्यांना करमणूक. अहो, टीव्ही सिरियल चालेनाशा झाल्या तुमची सगळ्यांचे गिव्ह अँड टेक ऐकून. खरंच आहे की पूर्वीच्या काळी एवढी माध्यमं नव्हती. आमचा व्यवहार आणि आमचे संबंध हे नेहमीच असे राहिले. आता माध्यमांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्यात एक कॉम्पिटिशन आहे की छोट्याशा गोष्टीला कसं मोठं करता येईल, कसं त्याच्यामध्ये फार वाद आहे हे दाखवता येईल. आणि या कॉम्पिटिशनमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण फार जास्त दाखवतात. आमची एंटरटेनमेंट होते. म्हणजे मी कधी एखाद वेळेस जर वेळ मिळाला थोडं टीव्ही वगैरे बघितला तर आपल्या स्टेटमेंटचे काय काय अर्थ निघाले आहेत हे ऐकून एंटरटेनमेंट होते. सत्तेची अपरिहार्यता मी समजू शकतो, पण सत्ता टिकवण्याकरता जे झालंय ते झालं. परंतु लोकांचं मनोरंजन कशाला करता? रोज उठून कोणतरी पेग आणि पेंग्विन काढतोय, कोण वांद्र्याचे साहेब काढतोय, आणखी बरंच काय काय निघतंय. हे मनोरंजन कशा करता होतंय महत्वाच्या प्रश्नांना. नाही, कोण काय काढताय हे तर मी काही सगळं रोज वाचत नाही की मग मी रोज टीव्ही पाहत नाही. त्याच्यामुळे अशा गोष्टी बऱ्याच चालू असतात. म्हणजे आणि या गोष्टी जर झाल्या नाही तर तुम्हाला 24 तास बातमीपत्र चालवायचं, त्या बातम्या मिळतील कशा? तुमची पण थोडीशी सोय तर आम्हाला बघावी लागेल की नाही. त्यामुळे ती सोय बघण्याकरता आम्ही काही गोष्टी करत असतो. माध्यमांबद्दल आपण एवढे जागरूक आहात किंवा एवढी कळव आपल्या मनात आहे हे पाहिल्यानंतर माध्यमकर्मींना केवढा आनंद झाला असेल. तुम्हाला सांगतो की आतापर्यंत असं मुख्यमंत्री झालाच नाही की जो माध्यमांना काहीतरी रोज खाद्य मिळावं याच्याकरता अनेक गोष्टी होत असतात. ते एका बाजूला झालं, आमचं काम आता आहेच. परंतु कार्यकर्त्यांचं जे काम आहे ना ते इतकं प्रचंड वाढलेलं आहे. तुम्हाला सांगतो की दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना, सैनिकांना आणि कार्यकर्त्यांना दोघांनाही आता
स्वतःच्या मनगटात खूप ताकद आहे असं वाटायला लागलंय आणि स्वबळाची भाषा दोघं जण करायला लागलेत. त्याबद्दल एकदा काय ते रोख ठोक सांगून टाका. मुंबईत काय, ठाण्यात काय? शेवटी रोखठोक आणलंच. असं आहे की एक गोष्ट आपण अतिशय स्पष्टपणे लक्षात घेऊया की भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत आणि या दोन पक्षांची कार्यपद्धती, विचार पद्धती यांच्यात काही ना काही भिन्नता आहे. ही जर भिन्नता नसती तर दोन पक्ष कशाला तयार झाले असते, एकच पक्ष राहिला असता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो आहोत आणि तो विचारच खरं म्हणजे आम्हाला एकत्रित बांधून ठेवतो आणि त्यातनं मग त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आमच्या काही त्याच्याबद्दल आमचे काही आक्षेप आहेत, आमच्याबद्दल त्यांचे काही आक्षेप असतील, ते आक्षेप बाजूला ठेवून एका ज्याला आपण एक बृहद अशा प्रकारचं लार्जर ज्याला असं आपण म्हणू शकतो अशा गोलवर आम्ही सगळे एकत्रित येत असतो किंवा ती परिस्थिती आम्हाला एकत्रित आणत असते. खरं तर असं आहे की कुठल्याही पक्षाला हेच वाटेल की आपल्या एकट्याचंच सरकार असलं पाहिजे, असं कोणालाच वाटत नाही की आघाडीचं असलं पाहिजे, युतीचं असलं पाहिजे. पण जनता जी कौल देते त्या कौल मिळाल्यानंतर त्या अपरिहार्यतेने आपल्याला एकत्रित यावं लागतं. पण ते येत असताना काही आमच्यातले कॉमन धागे आहेत जे धागे आम्हाला एकत्रित आणतात आणि काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला नाही पटत तर आम्ही रोखठोक सांगतो की हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या युतीच्या संदर्भात आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे की युती ही अजेंड्यावर करू. कारण भाजप आणि शिवसेना जेव्हा एकत्रित आले त्यावेळी आम्ही अजेंड्यावर एकत्रित आलो होतो. हिंदुत्व हा त्याचा धागा होता, त्या धाग्यावर आम्ही एकत्रित आलो होतो. आता आज ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये आहोत किंवा देशामध्ये सगळा काही विकासाचा अजेंडा चाललेला आहे, यावेळी आमचं असं मत आहे की ट्रान्सपरन्सी हा अजेंडा असला पाहिजे आणि या अजेंड्यावर आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. म्हणून मी काल देखील सांगितलं 2 जागा कमी 2 जागा जास्ती हा महत्वाचा विषय नाही आहे. एकत्रित यायचं असेल तर ट्रान्सपरन्सीवर आपण एकत्रित येऊ. बरोबर आहे. तुम्ही आता 2 शब्द वापरले बरं का, तुम्ही ते वापरलेत म्हणून मी पुढचा प्रश्न विचारतोय. तुम्ही हिंदुत्व असा शब्द वापरलात. आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलोय असं ऐकणाऱ्या पत्रकारांच्या आता 3 पिढ्या झाल्या बरं का. परंतु राम मंदिर असं जेव्हा नाव द्यायचं ठरतं तेव्हा मात्र सैनिक आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसतात. मग राम मंदिर हा हिंदुत्वामध्ये येत नाही का? ते स्टेशनला जेव्हा नाव द्यायचं असतं तेव्हा मग का गिव्ह अँड टेक होते? नाही, मला असं वाटतं की गिव्ह अँड टेक नाही. राम मंदिर हे नाव शासनानं दिलं, शासनानं त्याचा कॅबिनेटचा प्रस्ताव मंजूर केला आणि त्यानुसार त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी भाजपचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते. आता हौशे नवशे गवशे कधी कधी श्रेयाची लढाई लढतात, ती नेत्यांनी नसते लढायची, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, नारेबाजी थोडीशी होत असते. पण दोन्हीकडची नारेबाजी राम मंदिराच्या बाजूनी होती, हे महत्वाचं आहे. मुद्दा असा आहे की आता तुम्ही पारदर्शकता आणि अजेंडा असे 2 म्हणजे एक प्रकारे मोबाईलच्या कॉलर आयडी आणि सिग्नेचर ट्यूनच झालेले आहेत. हे शब्द म्हणजे कालपासून इतके ऐकतोय की कोणा कार्यकर्त्याला फोन केला तर तिथून पारदर्शकता असं ऐकू होतं किंवा कोणाचा फोन आला तर अजेंडा असा शब्द येतो. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता नव्हती का? तसं असेल तर नगरविकास खातं साहेब आपल्याकडेच आहे, मग त्यावर कारवाई का नाही झाली आतापर्यंत? असं आहे की या पारदर्शकतेचा अभाव होता म्हणूनच जे महापालिकेचे आयुक्त आहेत, शेवटी नगरविकास खात्याच्या माध्यमातून एकीकडे महानगरपालिकेची स्वायत्तता बघितली पाहिजे, पण त्याच वेळी तिथे काही चुकत असेल तर ती चूकही दूर झाली पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा रस्त्यांच्या संदर्भातली चौकशी केली. पहिल्या टप्प्यातल्या रस्त्यातला घोटाळा निघाला, दुसऱ्या टप्प्यातल्या घोटाळ्याचा रस्त्यातल्या जो काही अहवाल आहे तो आता कारवाईला गेलेला आहे. कचऱ्याच्या डम्पिंगमध्ये तेच झालं, नोकर भरतीमध्ये तेच झालं. मुळामध्ये आमचा आक्षेप हाच आहे. मी काही याच्यामध्ये असं म्हणत नाही आहे की बाबा सगळा काही भ्रष्ट कारभार चाललेला आहे, सगळा काही भ्रष्टाचार आहे, पण या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे आपल्याला दिसत आहे. आणि मग जर या होत असतील तर कुठेतरी कार्यप्रणालीमध्ये चुका होत आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत, लार्जर याच्याकरता केल्या पाहिजेत. आणि म्हणून जी पारदर्शकतेचा साधारणपणे मी सातत्याने बोलतोय, माझी अपेक्षा हीच आहे. मी असं काही कोणाला पॉइंट आउट करायला या ठिकाणी बसलो नाही आहे की नाही तुम्ही भ्रष्ट आहे,
तुम्ही भ्रष्ट आहे असं नाही आहे, पण शेवटी जनतेचा पैसा आहे, तो पारदर्शीपणे वापरला गेला पाहिजे. ज्यावेळी रस्त्याच्या कंत्राटामध्ये रस्त्याच्या संदर्भातली जी काही चौकशी झाली आणि त्या रस्त्यांचे नमुने घेतले गेले, तर जे PQC ज्याला आपण पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट किंवा खालची जी लेअर म्हणतो, ही 80 ते 100% गायब आहे. अशा प्रकारची ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी हे बघायला मिळतं, रिपोर्ट पाहायला मिळतो, तर शेवटी हा पैसा चालला कोणाचा आहे? हा जनतेचाच पैसा आहे. आणि हा जर योग्य प्रकारे आपल्याला दरवर्षी रोड बनवावे लागतात. हे रोड जर आपण चांगल्या प्रकारे बनवले, हे का दरवर्षी बनवावे लागतात? तर हे अशा प्रकारचा याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. आता त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता तिथले शेड्यूल रेट्स जे आहेत ते शेड्यूल रेट्स चेंज केले पाहिजेत, त्याच्यातमध्ये काही ना काही चेंजेस झाल्या पाहिजेत. कारण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 27, 30% बिलो जाऊन लोक कामं करतायत. कशी करतायत? म्हणजे मग ती कामं होतील का? तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पारदर्शकतेचा एक भाग आहे. पारदर्शकता म्हणजे केवळ आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही आहे. आणि मला असं वाटतं की याच्यातनं काही कोणी फार म्हणजे बाबा एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो असं नाही आहे. तर आपल्याला भविष्यामध्ये तर यातनं बोध घेता येईल. जर आपल्याला एक घोटाळा त्या ठिकाणी सापडला की त्याच्यामध्ये बाबा कॉन्ट्रॅक्टर्सनी 80% PQC खाऊन टाकला आहे, हे जर लक्षात आलं तर भविष्यात ते होणार नाही. हे तर आपल्याला त्याची काळजी तर घ्यावी लागेल. त्यालाच पारदर्शकता म्हटलं जातं. मुद्दा असा आहे माहिती आहे का की या सगळ्याचं मूळ कुठे आहे माहिती आहे देवेंद्रजी? 38,000 कोटीची ही महानगरपालिका, प्रत्येक राजकीय पक्ष याच्याकडे इलेक्शन फंड आणि त्याहीपेक्षा कार्यकर्ते पोसायसाठी लागणारा निधी गोळा करायचं साधन म्हणून जर बघायला लागला तर आम्हाला सोयी सुविधा कशा मिळणार आहेत? तुम्ही सुद्धा या महानगरपालिकेच्या एकूण गंगाजळीकडे अशाच नजरेनं बघताय का? पहिली गोष्ट तर अशी आहे की पक्ष सगळे चालतात, पक्ष पैसा जमा करतात, त्याच्या पद्धती आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला जर पारदर्शिता आणायची असेल, ट्रान्सपरन्सी आणायची असेल, तर महानगरपालिका हे जर पैसा जमा करायचं साधन तुम्ही हातामध्ये घेतलं तर तुम्ही कधीच ती ट्रान्सपरन्सी आणू शकत नाही. म्हणजे मी ज्यावेळी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष झालो त्यावेळी अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या महानगरपालिकेतल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना, जिथे विरोधी पक्षनेते असेल ते विरोधी पक्षनेत्यांना बोलवून सांगितलं की तुमची कुठली मदत मला नको आहे पक्ष चालवायला. पक्ष कसा चालवायचा तो आम्ही निश्चित चालवू. पक्ष चालवण्याकरता, आणि माझा अनुभव आहे, मी आपल्याला सांगतो, आता गेले इतके दिवस आम्ही पक्ष चालवला, लोक पैसा देतात हो, पक्ष चालवायला काही अडचण नाही आहे. म्हणजे तुम्हाला पक्ष चालवण्याकरता जेवढा निधी लागतो ना तेवढा लोक देतात, काही त्याच्यात अडचण येत नाही. आणि माझा अनुभव असा आहे की 90% असे लोक आहेत की ज्यांचं कधीच तुमच्याकडे काम नाही आहे, असे लोक तुम्हाला पैसा देतात. पण ज्यावेळी आपण ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत या केवळ ज्याला मिल्किंग काऊ किंवा काय असं म्हणतो अशा प्रकारच्या व्यवस्थेतनं त्यांच्याकडे पाहतो आणि पक्ष समजा चालवण्याकरता या संस्थांचा उपयोग आपण सुरू केला, तर त्यानंतर ते जे अधिकारी आहेत किंवा ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्यापुढे उभं राहायचं मॉरल काय आपल्याला? कोणत्या ताकदीनं तुम्ही त्यांना म्हणाल की असं कसं तुम्ही केलं आहे? आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे की या बाबतीत म्हणजे हे जे त्याला जे दुभती गाय म्हणून त्याला दोहत राहायचं, अशा प्रकारची जर मानसिकता असेल तर ती मानसिकता बदललीच पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण प्रचार करताना 6,500 कोटीचं पॅकेज असं म्हणलेलं होतं. अगदी आत्ता ही मुलाखत सुरू होईपर्यंत किती 100 कोटी रुपये तिकडे ट्रान्सफर झाले किंवा कामं सुरू झाली. आणि अशाच प्रकारचं आश्वासन जर मुंबई महानगरपालिकेतल्या जनतेला द्यायचं असेल तर ते किती लाख कोटीचं असणार? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे जे प्रोजेक्ट आम्ही सांगितले त्या सगळ्या प्रोजेक्टचं आम्ही सुरुवात केली. ते काही एका वर्षात द्यायचे नाही आहेत. हे पूर्ण आपण त्याचं एक पॅकेज तयार केलेलं आहे स्मार्ट सिटीचं. त्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 1,000 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे, 1,000 कोटी आम्ही देणार आहोत आणि बाकी पैसा हा वित्तीय संस्थांकडनं उभा होणार आहे. काही पैसा हा त्या महानगरपालिकेत हे जे पैसे पंपिंग होतील त्यातनं जी काही व्हॅल्यू वाढेल त्यातनं ते तयार होणार आहेत. काही खाजगीकरणातनं येणार आहेत. ते कसे कसे येणार आहेत हेही सांगितलं. म्हणजे मी असं नाही घोषित केलं की 6,500 कोटीचं पॅकेज देणार, कुठला प्रोजेक्ट तो कसा होणार याची सगळी माहिती दिली. त्यानुसार आपण ते निश्चितपणे करतो. आता कल्याण डोंबिवलीत आता आचारसंहिता नसल्यामुळे मला या ठिकाणी सांगायला हरकत नाही की आत्ता परवा माझ्याकडे कॅनेडियन मिनिस्टर आले होते फॉर इन्फ्रास्ट्रक्चर.
आणि त्यांचा आग्रह होता की त्या ठिकाणी त्यांची जी कंपनी आहे ती कम्प्लीट स्मार्ट सिटीचे पैसे गुंतवायला तयार आहे, तर ते काम आम्हाला द्या. पण त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता ओरॅकल जी आहे त्यांच्याशी आधी आमचं बोलणं झालं आणि ओरॅकलनी तिथेच सेंटर तयार करून कम्प्लीट स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत कल्याण डोंबिवली घ्यायचं ठरवलं डेटा कम्प्लीट. तर आता त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुमचं दोघांचं कॉर्डिनेशन करून कुठला पार्ट तुम्ही करायचा कुठला ते, आणि याचं सगळं फंडिंग म्हणजे आज प्रश्न असा आहे की जवळजवळ हजार कोटी रुपयाचं फंडिंग ते डायरेक्ट त्या ठिकाणी स्वतः फंडिंग करतायत आणि स्वतः आपले सेंटर्स उभे करतायत. सगळं जे IT चं बॅकबोन आहे ते उभं करतायत. आता जर मुंबईचा विचार केला तर मी मुंबईचा विचार मुंबई म्हणून करत नाही, मी MMR म्हणून करतो. आणि परवाच आपण बघितलं असेल की माननीय पंतप्रधानांनी 24 तारखेला जे प्रकल्प सुरू केले किंवा ज्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ केली ते 1 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प होते मुंबईमध्ये, 1 लाख कोटी रुपयाचे. आणि याच्यामध्ये मला मी ते सांगतो की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 23,000 कोटी रुपयाचे अंडरग्राऊंड मेट्रो काम चालू झालं. जवळजवळ 30,000 कोटी रुपयाचे ॲट ग्रेड मेट्रो काम सुरू झालं. आपण बघा आता म्हणजे मला याला उशीर झाला, म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर नेहमीच ट्रॅफिक जाम असतो, पण सध्याचा थोडा ट्रॅफिक जो स्लो झाला आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम सुरू झालं आहे. आज सगळे पिलरवर येणं सुरू झालं आहे, वेगाने काम करतोय. आमची कामाचा जो वेग आहे तो जर आपण बघितला, मुंबईमध्ये 8 वर्षात 10 किलोमीटरची मेट्रो आपण तयार केली. 8 वर्षामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर मी स्वतः दिल्ली मेट्रोमध्ये गेलो, त्या ठिकाणी श्रीधरन यांच्याशी चर्चा केली, इतर सगळ्यांशी चर्चा केली, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि मग हे सगळं रिफ्रेम केलं. आणि मग दिल्ली मेट्रोला मी या ठिकाणी बोलवलं. आम्ही इतक्या वेगानं काम केलं की DPR जो आहे हा 2 ते 3 महिन्यात DPR तयार केला. त्यानंतर 2 महिन्यात त्याला MMRDAची मान्यता दिली, त्याच्यानंतरच्या 2 महिन्यात सरकारची मान्यता दिली, त्याच्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये टेंडर काढून वर्क ऑर्डर दिलं. असं 1,200 किलोमीटरचं काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि 50 किलोमीटरचं काम पुढच्या 6 महिन्यात मी सुरू करतोय आणि एकूण 200 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क मी सुरू करतो. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आपली जी सबर्बन रेल्वे आहे, लोकल ज्याला आपण म्हणतो, ही 70 लाख कॅरिंग कॅपॅसिटी त्याची आहे. 70 लाख लोकांना ती आज कम्युनिकेशन करता मदत करते, ट्रान्सपोर्टेशन करता. हे जे मेट्रोचं नेटवर्क आपण आता उभं करतोय, जे फेजेसमध्ये होईल, 19 मध्ये काय होईल, 20 मध्ये होईल, 21 मध्ये, 22 पर्यंत जवळजवळ पूर्ण आम्ही 180 किलोमीटर तर 22 पर्यंत पूर्ण करू. त्यावेळी 22 मध्ये जेव्हा 180 किलोमीटर हे नेटवर्क पूर्ण झालं असेल तर याची कॅरिंग कॅपॅसिटी 90 लाख पॅसेंजर असेल. म्हणजे गेल्या 100 वर्षात जेवढी कॅरिंग कॅपॅसिटी आपण रेल्वेमध्ये तयार केली त्यापेक्षा जास्त कॅरिंग कॅपॅसिटी 5 वर्षामध्ये मेट्रोमध्ये आम्ही तयार करतोय आणि त्या माध्यमातून एक इंटिग्रेशन करतोय. बघा म्हणजे हे जे इंटिग्रेशन आहे सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की त्यातनं एखाद्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही एंड टू एंड सोल्युशन देता त्यावेळी ते ट्रान्सपोर्टेशन वापरलं जातं. म्हणजे मला समजा पार्ल्यातनं जर नवी मुंबईला जायचं असेल आणि मला एंड टू एंड सोल्युशन नसेल तर मी का बरं. तर आता आपण हे जे काही स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन करतोय. म्हणजे पार्ल्यात तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नवी मुंबई टाकलं की तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट रूटच मिळेल. त्या रूटवर असेल की बाबा इथे तुमच्यापासून 300 मीटरवर मेट्रोचं स्टेशन आहे, त्यातनं मेट्रोतनं इथपर्यंत बसा, इथे उतरले की मोनो आहे, मोनोतनं इथपर्यंत जा, इथे उतरले की बस आहे, बसमधनं इथपर्यंत जा आणि इथे तुमचं गंतव्यस्थान आहे. तुमच्या गंतव्यस्थानापासून तुम्ही एक 300 मीटर 200 मीटर 500 मीटरवर या ठिकाणी उतरा आणि तिथनं पायी तुम्ही जा. तर इतकं एंड टू एंड सोल्युशन आपण याचं कम्प्लीट इंटिग्रेशन करतोय. आता त्याच्यासोबत आपण त्या दिवशी ट्रान्स हार्बर लिंक, म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे गेली 20 वर्ष उदयजी आपण ट्रान्स हार्बर लिंकचं नुसतं चित्र पाहतोय, संकल्पचित्र. किती वेळा आलं असं मुंबई ते नवी मुंबई जोडलेला एक पूल वेगवेगळ्या पेपरमध्ये तुमच्या माध्यमांमध्ये आणि कसं त्याच्यावरून आपण सिमलेसली जाणार आहोत असं मी गेली 20 वर्ष पेपरमध्ये बघितलं, टीव्हीवर बघितलं, झालं नाही कधी. आत्ता ते काम आपण सुरू करतो आणि संपूर्ण म्हणजे त्याच्या टेंडरपासनं सगळ्या परवानग्यांपासनं सगळं हे 2 वर्षाच्या आत पूर्ण केलं आणि जवळजवळ 18,000 कोटी रुपयाची ही ट्रान्स हार्बर लिंक आहे की ज्या लिंकमध्ये आज आपल्याला जपान गव्हर्नमेंटने, जपानची जायका जी आहे त्यांनी आपल्याला फंडिंग केलं आहे. आणि मला सांगितलं पाहिजे की फंडिंगही आपल्याला इतकं चांगल्या प्रकारे मिळालं आहे की 23,000 कोटीच्या मेट्रो करता आणि या ट्रान्स हार्बर लिंक करता जे आपल्याला जायकाने फंडिंग केलं आहे हे 40 वर्षाचं लोन आहे. त्यातले पहिले 10 वर्ष मोरेटोरियम आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट 0.5% आहे. त्याच्यामुळे मुंबई हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इट इज गेटिंग ॲज गुड ॲज फॉर फ्री. म्हणजे 40 वर्षाचा जर आपण होरायझनचा विचार केला
तर त्यातनं तेवढी वसुली होणार आहे. म्हणून मी म्हणजे माझं सातत्याने म्हणणं असं असतं की जसं MMRD आहे, मी अगदी 2001 साली असं बोललो होतो की विधानसभेमध्ये त्यावेळेसच्या वित्तमंत्र्यांना मी असं म्हटलं होतं की ते जे MMRD आहे तेव्हा MMRD लहान होतं, म्हणजे एवढी त्याची इन्कम नव्हती. मी असं म्हटलं की MMRDची इन्कम 500 कोटी रुपये आहे आणि खर्च 150 कोटी रुपये आहे. तुम्ही 300-350 कोटी रुपये दरवर्षी बँकेत टाकतात. ही काही बँक नाही आहे. तुम्ही हे पैसे गुंतवले पाहिजे. यातनं तुम्ही अशा प्रकारच्या बॅलन्स शीटमधनं 15,000 कोटी रुपयाचे कामं करू शकता. ते जे बोललो होतो ते आज मी केलं. आज माझी बॅलन्स शीट ही 4,000 कोटी रुपयाची झाली आहे. त्या बॅलन्स शीटचा उपयोग करून आज या ठिकाणी मी 50,000 कोटी रुपयाचे कामं करतोय. आणि मला असं वाटतं की शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळी त्यातनं आपल्या अर्थव्यवस्थेला इतकी चालना मिळते आणि त्यातनं आपली देण्याची कॅपॅसिटी देखील वाढते. आणि म्हणून ही गुंतवणूक करायचा प्रयत्न आपण मुंबईमध्ये करतोय आणि त्या माध्यमातून काम हातात घेतलं. विकासाची ब्ल्यूप्रिंट मुंबईची आता तुम्ही उलगडलीत, पण या ब्ल्यूप्रिंटमध्ये मला भारतीय जनता पक्ष दिसत होता. तर यामध्ये आपला सहयोगी पक्ष कुठे आहे? हिंदू मिलचं भूमिपूजन असेल, त्यानंतर शिवस्मारक असेल, या सगळ्यामध्ये आम्हाला कुठे आपला सहयोगी पक्ष सहभागी झालेला दिसत नव्हता किंवा आम्हाला सहभागी करून घ्या म्हणून आक्रोश दिसत होता. सबका साथ सबका विकास याच्यामध्ये सहयोगी नाही आहेत का? आम्ही 1,00,000 कोटी रुपयाचं जे काही भूमिपूजन किंवा जे काही सुरू केले त्या कार्यक्रमामध्ये माझ्या बाजूला माननीय उद्धवजी बसले होते. त्यांचं त्या ठिकाणी भाषण झालं आणि ते देखील सोबत होते. त्यांनाही आम्ही सोबत घ्यायचा प्रयत्न करतो. आता कधी कधी काय होतं की थोडेसे लोकल प्रॉब्लेम्सही असतात. आता मेट्रो 3च्या संदर्भात काही त्यांच्या पक्षातल्या लोकांनी विरोध केला. आता विरोध केल्यानंतर आम्ही म्हणजे त्या विरोधाला आम्ही की बाबा आम्ही तुमच्या विरोधाला जुमारत नाही असं नाही सांगितलं. आम्ही सांगितलं की आमच्याशी चर्चा करा, तुमच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर करू. आता गिरगावमधला जो काही प्रश्न होता रिहॅबिलिटेशनचा, आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला त्याच ठिकाणी करायचं. आम्ही गिरगावातल्या मराठी माणसाला कुठल्याही परिस्थितीत बाहेर नेणार नाही. आज मला सांगताना आनंद वाटतो की गिरगावमध्ये आज तिथला जो माणूस आहे त्याला तिथेच आम्ही रिहॅबिलिटेट करतोय आणि 180 चौरस फुटाच्या ऐवजी त्याला 400-500 चौरस फूट जागा त्याच ठिकाणी आम्ही देतोय. म्हणजे मराठी माणसाला त्या ठिकाणून न हलवता त्याचं रिहॅबिलिटेशन तिथे आम्ही करतोय. तोच खरा कळीचा मुद्दा आहे ना. तुम्ही मराठी माणसाला खेचलं, तुम्ही चलो चले मोदी के साथ, शिवछत्रपती का आशीर्वाद, तुम्ही शिवस्मारक, शिवाजींना खेचलं, तुम्ही त्यांच्याकडे काही शिल्लकच ठेवत नाही. हा खरा मुद्दा आहे का? एवढं फक्त मला विचारायचं, बाकी काही नाही. शिवाजी आधीपासूनच आमचे होते. हेडलाईन आहे उद्याची. सर, शिवाजी तुमचे पहिल्यापासून महाराज होते, तर या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी प्रचाराला येऊन प्रचाराची सभा घेणार का? का जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला जसं खांद्यावर सगळी धुरा घेतलेली होती आणि मला फक्त दिसत होतं की तुम्हीच फिरताय, तसंच आम्हाला पुन्हा दिसणार आहे? असं आहे की 5 राज्यांच्या निवडणुका तेव्हाच आहेत आणि त्या 5 राज्यांमध्ये मोदीजींना त्या ठिकाणी जावं लागणार आहे. त्या 5 राज्यांमध्ये ते प्रचार करतील. त्यामुळे इथे ते प्रचाराला येतील किंवा नाही येणार, या इलेक्शनमध्ये त्यांना बोलवावं की नाही बोलवावं असं आम्ही अजून काही ठरवलेलं नाही आहे. आणि दुसरं असं आहे की मोदीजींचा जो काही प्रचार आहे तो कुठल्याही राज्यात झाला तरी तुम्ही सगळे लोक त्या बाबतीत फार यू हॅव बीन व्हेरी काइंड. त्याच्यामुळे ते तुम्ही सगळ्यांना दाखवताच. त्यामुळे कुठल्याही राज्यात त्यांनी भाषण केलं तरी ते आम्हाला ऐकायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं एक नॅशनल अजेंड्यावर ते बोलतात. त्याच्यामुळे आता या निवडणुकीत त्यांना आणायचं की नाही आणायचं याचा योग्य निर्णय करू. शिवस्मारक त्याचं भूमिपूजन जलपूजन जे काय आहे ते आता झालेलं आहे, परंतु त्याच्याविषयी मी आता काही फार तुम्हाला विचारत नाही. परंतु आपल्याकडे अनेक असे गड किल्ले आहेत की जे दुर्लक्षित झालेले आहेत. त्यांच्या संवर्धनाकरता एवढ्या प्रसिद्धीने एवढे हजारो होर्डिंग लावून कधी करावं असं वाटलं नाही का हो? त्यांच्यासाठी एवढ्या हजारो कोटींची तरतूद करावी असं नाही वाटलं कधी? मला असं वाटतं की सुरुवात तिथनंच केली आम्ही. मुळामध्ये या गडकिल्ल्यांच्या संदर्भात पैसा हा प्रश्नच नाही आहे. रायगडाला 500 कोटी रुपये आपण दिले, त्याचं संवर्धन आपण सुरू केलं. अनेक सरकारांनी याच्यातली अडचणच समजून नाही घेतली. हे गडकिल्ले असे का झाले? पैसा हा प्रश्न नसतो, पैसा हा कुठूनही येतो. प्रश्न असतो की हे सगळे आहेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची कामाची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये प्रत्येक कामाचं मायन्यूट डिझाईन तयार करणं, त्याचं रेस्टोरेशन करणं, तशी दगडं शोधून आणणं,
त्याच कारागिरांकडनं काम करणं, अशा सगळ्या त्यांच्या या पद्धतीमुळे त्याला फार उशीर लागतो. आणि म्हणून आम्ही आता 5 महत्त्वाचे किल्ले हातामध्ये घेतले, त्याला आम्ही निधी दिला, पण लक्षात आलं की हे तेवढ्या वेगानं काम होऊ शकत नाही. आणि म्हणून मग आम्ही पंतप्रधान कार्यालयाची मदत घेतली, आम्ही सांस्कृतिक मंत्रालयाची मदत घेतली. आणि आता आपल्याला लक्षात असेल की परवा पंतप्रधान महोदयांनी मुंबईलाच हे घोषित केलं की या 5 किल्ल्यांकरता आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी पायलट प्रोजेक्ट म्हणून हे 5 किल्ले हातामध्ये घ्यावे आणि त्याच्या रिस्टोरेशन करता एक डेडिकेटेड व्यवस्था उभी करावी. त्यामुळे ती डेडिकेटेड व्यवस्था उभी होणार आहे. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की पुढच्या 3 वर्षामध्ये रायगडाचं चित्र आपल्याला बदललेलं दिसेल. शिवनेरीचं चित्र आता बदलतच आहे. म्हणजे एकदम आपल्या लक्षात येत नाही, पण तुम्हाला जर जुने फोटो आणि आताचे फोटो दाखवले तर किती रेस्टोरेशन शिवनेरीचं झालं आहे हे आपल्या लक्षात येईल. पण ते रेस्टोरेशन अगदी त्याच दगडामध्ये करावं लागतं, त्याच प्रकारचं करावं लागतं, त्यामुळे त्याला उशीर लागतो. पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. 500 कोटीची तरतूद ही ऑलरेडी करून ठेवलेली आहे. शिवनेरीचा उल्लेख केला ते बरं झालं. याचं कारण शिवनेरी हा एकमेव असा किल्ला होता की जो शिवाजीराजांना त्यांच्या हयातीत जिंकता आला नव्हता. त्यामुळे त्या किल्ल्याचं संवर्धन केल्यानंतर आपल्याला काय जिंकता येणार आहे याची जुणूक सगळ्यांना कळली असेल. तुम्ही पारदर्शक कारभाराविषयी अत्यंत जागरूक आहात, म्हणून हा प्रश्न आहे. कारभार पारदर्शक व्हावा याच्याकरता तुम्ही अत्यंत चांगला आदेश काढलात. तो म्हणजे 3 लाखाच्या वरचं जे काही काम असेल त्याचं टेंडर निघालं पाहिजे. मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी काल झी24 तासवर आम्ही जो एक्सपोजे केलाय त्याचं डिटेल देतो. ग्रामविकास खातं, कोणाचं हे सांगायची गरज नाही. 255 कोटी रुपयाचं काम, 255 कोटी रुपयाचं काम, त्याचं एक टेंडर नाही निघालं. 3 लाखाची मर्यादा चुकवण्याकरता 2,98,000, 2,97,000, 2,99,000, 2,95,000 अशी 255 कोटीची कामं निघाली. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला स्वच्छ प्रशासनाच्या बाबतीत सहकार्य मिळत नाहीये का? पहिली गोष्ट अशी आहे की आपण जे सांगताय 25-15 अशा प्रकारचं एक बजेट हेड आहे. ज्या बजेट हेडमध्ये वेगवेगळ्या छोट्या कामांकरता त्या ठिकाणी पैसा दिला जातो आणि तो पैसा त्या मतदारसंघामध्ये त्या कामांवर खर्च होतो. आता याचे मी 2 भाग करतो. पहिला भाग याच्यातला मंत्र्याचा रोल, म्हणजे आपण तो रोल आणला म्हणून सांगतो. यातला मंत्र्याचा रोल काय आहे, तर मंत्र्याचा रोल एवढाच आहे की त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणं, त्याचं एस्टिमेट तयार करायचं, त्याला मान्यता द्यायची. हा काही मंत्र्याचा रोल नाही आहे, हा खालचा रोल आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जे काढलेलं आहे ते निश्चितपणे ती अनियमितताच आहे. या ठिकाणी जर एखादा रस्ता आहे, रस्ता 10 लाखाचा आहे आणि म्हणून तो निरगुडकरांच्या घरापासून फडणवीसांच्या घरापर्यंत एक तुकडा दाखवायचा, मग 3 लाख दाखवायचे, मग फडणवीसांच्या घरापासून भोसलेंच्या घरापर्यंत दुसरा तुकडा दाखवायचा, ती 2,99,000 करायची, मग भोसलेंच्या घरापासून अजून कोणा फर्नांडिसच्या घरापर्यंत दाखवायचा, तिथनं 2. ही 100% अनियमितता आहे. अशी अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर पूर्णपणे 100% राज्य सरकार कारवाई करेल. मात्र यात हे स्पष्टपणे पुन्हा एकदा आपल्यासमोर आणतो, कारण आपण आमच्या सहकाऱ्यांचं नाव त्याच्यामध्ये आणलं. अनेक वेळा काय होतं की टार्गेट होतात लोक. मला असं वाटतं की ते योग्य नाही आहे, कारण मंत्र्याचा रोल या ठिकाणी एस्टिमेट तयार करण्याचा नाही, किंवा मंत्र्याचा रोल हाही नाही की त्या ठिकाणी, कारण PWD विभाग असेल किंवा ग्रामविकास विभाग असेल, याचा जो इंजिनिअरिंग विभाग आहे तो अशा प्रकारचे एस्टिमेट तयार करतो. पण आता हे बाहेर आल्यानंतर मी देखील मंत्र्यांना सांगेन की त्यांनी स्वतः चौकशी केली पाहिजे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे तुकडे पाडले असतील आणि एवढा चांगला आदेश फ्रस्ट्रेट करायचा प्रयत्न केला असेल तर प्रत्येकाला घरचा रस्ता दाखवला पाहिजे. धन्यवाद. अतिशय महत्वाचं आणि रिअश्युरिंग अशा स्वरूपाचं आपलं विधान होतं. अशाच प्रकारचं विधान आपण केलं होतं की भ्रष्ट जे कोणी मंत्री असतील, निवडणुकीच्या आधीचं आपलं भाषण मी सांगतोय, विधानसभेतली भाषणं किंवा विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळची भाषणं, भ्रष्टाचारांवर कडक कारवाई केली जाईल. किंवा 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला विटलेल्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. सिंचन घोटाळ्याविषयी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेव्हा गदारोळ केला होता, माध्यमांनी सुद्धा आपल्याला साथ दिलेली होती. त्या सिंचन घोटाळ्यावर राज्य सरकारच्या कारवाईची आत्ताची स्थिती नेमकी काय आहे? सिंचन घोटाळ्यामध्ये 8 FIR दाखल झालेले आहेत, 4 चार्जशीट दाखल झालेले आहेत.
काय म्हणतात त्याला, संपत्तीपेक्षा कशा करतात, आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचे 4 मामले हे त्या ठिकाणी चौकशीमध्ये आहेत आणि अतिशय वेगानं ही सगळी चौकशी याच्यामध्ये चाललेली आहे. नागपूर म्हणजे विदर्भातल्या सिंचनाची जी चौकशी आहे ती नागपूरला चाललेली आहे. इतर सगळी जी चौकशी आहे ती मुंबईला चाललेली आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर एक चार्जशीट जी आम्ही दाखल केलेली आहे ती 2-2 हजार पानांची त्या ठिकाणी केलेली आहे. मुळामध्ये याला वेळ याकरताच लागतो की याचे सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी तयार करत, याच्या टेक्निकल गोष्टी सगळ्या तयार करत, त्याचा जो एक बंच तयार होतो तो 2-2, 3-3 हजार पानांचा तयार होतो. त्यामुळे त्याला वेळ लागतोय. पण त्याच्यामध्ये अगदी नीट कारवाई चाललेली आहे आणि तुमच्या जे मनात आहे त्या प्रकारची सगळी कारवाई त्याच्यामध्ये निश्चित होणार आहे. म्हणजे मनात याचं कारण काय होतं माहितीये का, आज जेव्हा भ्रष्टाचार बघतो तेव्हा आम्ही फक्त एकच माणूस आत गेलेला दिसतो आम्हाला. म्हणजे भ्रष्टाचार काय फक्त त्यांनी एकट्यानेच केला होता का, तर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप तुम्ही इतरांवरही केलेले होते. मग ती माणसं मोकाटपणे आम्हाला फिरताना दिसत आहेत आणि तोच एकटा आत गेलेला दिसतोय. म्हणून माझा प्रश्न मनात आला की या उर्वरितांवर कारवाई केव्हा. उर्वरितांवर ही कारवाई लवकर होईल, योग्य प्रकारे होईल आणि आम्ही व्यक्ती पाहून कारवाई नाही करणार. मी सांगतो म्हणजे बाबा याला पकडायला त्यांच्या विरुद्ध तसे पुरावेच आम्हाला मिळतात म्हणून आम्ही कारवाई करू. म्हणजे आम्हाला काही देर इज ज्याला पॉलिटिकल वेंडाटा म्हणतात की नाही आम्हाला आता आमच्या विरोधकांना संपवायचं आहे, ही भावना नाही आहे. पण त्या ठिकाणी जर पुरावे मिळत आहेत, त्या ठिकाणी जर अनियमितता झाली आहे तर कारवाई करावी लागेल. ती कारवाई होते. पुढचा एक छोटासा विषय आणि अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा सगळ्यांचा तो म्हणजे नोटबंदी. 8 नोव्हेंबरला मेरे प्यारे देशवासी होते. ती आता धडकी भरते असं कोणी म्हटलं की काही लोकांची कॉलर ट्यून आहे मेरे प्यारे देशवासी, लगेच फोन कटच करतात. हा किती आहे तर गणपती म्हणजे हिंदुराचा मुद्दा सोडून द्या. परंतु आज 60-70 दिवसानंतर विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणीला सामना करावा लागतोय. आता नोटा उपलब्ध आहेत, नोटा उपलब्ध नाही आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु शेतीमालाच्या भावाचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. आज शेतात पीक उभा आहे पण बैल आणि ट्रॅक्टर याच्या वाचून आणलेलं आहे. बैल आणि ट्रॅक्टर असेल तर मार्केट समितीमध्ये त्याची अडवणूक होती आहे. खूप मोठ्या प्रमाणात नोटाबंदीचा फटका आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना बसला आहे. त्याच्यावर तुम्ही काय करताय सांगा. असं आहे की शेतमालाच्या भावाच्या संदर्भातले जे काही इश्यूज आहेत हे काही नोटबंदीनंतर आलेले नाही आहेत. ते नोटबंदीच्या आधीपासूनच आहे. त्याच्या जेनेसिसमध्ये आपण गेलो तर अगदी आपल्याला लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन पासनं कसं कसं त्यात बदल होत गेला या प्रत्येक गोष्टीमध्ये जावं लागेल. मुळामध्ये काही आकडे आपल्यासमोर मी ठेवतो की नोटबंदीनंतर खरीपाची आवक झाली आहे, नोटबंदीनंतर रबीची आवक झाली आहे. दोन्ही आवक मार्केटमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त आहे. 100% पेमेंट झालेली आहे. कारण ती व्यवस्था आपण उभी केली. आणि शेतकऱ्यांना पैसा लागतो कुठे तर तो लागतो त्यांना खतं घेण्याकरता, त्यांना बाकी सगळे इनपुट्स घेण्याकरता. शेतमजुराला पगार द्यायला त्याच्याकरता पैसे नाही, त्याच्याकरता आपण व्यवस्था केली शेतमजुरांकरता. शेवटी या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर या अर्थव्यवस्थेत जर शेतमाल अडला असता तरी अर्थव्यवस्था कोलमडली असती. तो अडला नाही. तो शेतमाल विकला गेला, व्यापाऱ्यांनी पेमेंट केले. उलट मला तर याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की याचा सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे माहिती आणि होतोय की आत्तापर्यंत हमी भावापेक्षा कमी भावामध्ये खरेदी चालत होती. कारण कॅशनी पेमेंट होते आणि कॅशनी पेमेंट होत असल्यामुळे हमी भावापेक्षा कमी भावानं खरेदी केली तर त्याचा फुटप्रिंट नसल्यामुळे कधीच कारवाई करता यायची नाही. खरं तर कायद्याने हमी भावापेक्षा कमी भावानं केलेली खरेदी हा कायदेशीर गुन्हा आहे. आता ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम होते, बँकेमध्ये पेमेंट होत आहे, आता शेतकऱ्याकडे त्याचा फुटप्रिंट उपलब्ध आहे. त्यामुळे हमी भावापेक्षा कमी भाव दिला तर शेतकऱ्यांनी थेट तक्रार करायची आणि बँकेमध्ये किती पैसे आले हे दाखवायचं. जो व्यापारी आहे त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट तयार झाली आहे आणि त्रास झाला नाही का, झालाच. जेव्हा 80-85% तुम्ही नोटा बदलता तेव्हा बिना त्रासाचं ते होईल असं नाही आहे. पण त्यातनंही आमचा शेतकरी बाहेर पडला. आणि आपण बघा आता साधारणपणे जर आपण बघितलं तर त्याला मदत करण्याकरता सोयाबीन आहे. आता सोयाबीनचा हमी भाव जो आहे त्या हमी भावापेक्षा जास्त भावामध्येच किंवा त्या भावातच सोयाबीन विकली गेली. पण असं लक्षात आलं की जवळजवळ सोयाबीनमध्ये जी काही उत्पादन आहे
उत्पादन 4 पटीने वाढलं होतं यावेळी. मग ते 4 पटीने वाढलं होतं आणि मागची 2-3 वर्ष शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना केलाय. तर तात्काळ आम्ही काय केलं, त्यांना वर्ष दुष्काळ पडला आणि या वर्षी भाव कोसळले नाही, तो शेतकरी उभा कसा राहणार? म्हणून आम्ही काय केलं, तेवढ्या करता त्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे म्हणून 200 रुपयाचा बोनस हा राज्य सरकारच्या वतीनं आम्ही दिला. सोयाबीनवर, धानावर आम्ही 200 रुपयाचा बोनस राज्य सरकारच्या वतीनं दिला. आणि तुरीचे तर आपण आता तुरीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात त्याचे हमी भाव वाढवले, पण हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी होऊ शकते असं लक्षात आल्याबरोबर मोठ्या प्रमाणात सेंटर्स आपण उघडले की हमी भावाने आम्ही खरेदी करतो. आम्ही सेंटर उघडल्यावर आमच्या सेंटरवर कोणी येत नाही. आता त्या ठिकाणी सगळे व्यापारी हमी भावापेक्षा जास्त भावामध्ये त्याची खरेदी करायला लागले. कापसामध्ये आपण बघा की जसे भाव कापसाचे पडायला लागले, आम्ही सेंटर उघडले, आम्ही सांगितलं की हमी भावापेक्षा जास्त भावात आम्ही खरेदी करायला तयार आहोत. 5,000 रुपयापर्यंत कापूस गेला. त्याच्यामुळे सरकारचं इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं करायला पाहिजे ते आम्ही केलं. शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आणि त्यामुळेच आता आपण बघितलं असेल तर रबीमध्ये देखील जवळजवळ 110% त्या ठिकाणी आपल्याला पेरा दिसला. त्यातनं आता मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला दिसते आहे. त्या आवकीतनं शेतकऱ्याला आता याच्यातला एक लार्जर पार्ट काय आहे, तर तो लार्जर पार्ट यातला असा आहे की शेतमालाचे भाव. आता शेतमालाच्या भावाबद्दल सगळ्यात मोठी अडचण ही महाराष्ट्रात आहे. याचं कारण काय, तर महाराष्ट्रातली उत्पादकता कमी आहे. आपण उदाहरणात जायचं झालं तर आपण साधारणपणे बघितलं की आपलं जे काही महाराष्ट्रातलं कापसाचं समजा आपण उत्पन्न बघितलं तर ते एक ॲव्हरेज म्हणजे 15-20 असेल, पण 11 क्विंटल समजा जे काही याच्यामध्ये आपल्या कृषी मूल्य आयोगामध्ये आहे आणि त्याची आपली जी काही इनपुट कॉस्ट आहे ती 3500 रुपये. आणि तेच गुजरातचं जर आपण बघितलं तर ते जवळजवळ 11च्या म्हणजे 23-24 आणि त्यांची इनपुट कॉस्ट ही 4200 म्हणजे 700 रुपयांनी कॉस्ट वाढवून उत्पन्न जे आहे ते 2 पटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जर हमी भाव ॲव्हरेज आउट केला तर त्यांना त्याच्यातनं फायदा आहे. त्यांना तो भाव जो आज मार्केटचा भाव आहे त्या भावात ते पैसा कमवून राहिले आणि त्याच भावामध्ये आम्ही कमवू शकत नाही. त्यामुळे आमचा रोग हा केवळ या ठिकाणी शेतमालाचे भाव नाही आहे. आमचा रोग जो आहे तो खऱ्या अर्थानं उत्पादकता हा आमचा रोग आहे. आमची उत्पादकता कमी आहे. आम्ही देशातल्या शेवटच्या 5 राज्यांमध्ये आहोत उत्पादकतेच्या बाबतीत. केवळ ऊसाची उत्पादकता आमची देशात चांगली आहे, बाकी सगळ्या बाबतीत आम्ही खाली आहोत. त्यामुळे आपला रोग हा जो आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि ती उत्पादकता कमी काय, कोरडवाहू शेती आहे, आपण ॲग्रिकल्चरमध्ये ज्या प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे ती गुंतवणूक करत नाही. आता आमच्या सरकारनं प्रोजेक्ट आम्ही हातामध्ये घेतला. आता वर्ल्ड बँकेच्या सोबत प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय 5,000 कोटी रुपयाचा. पहिल्यांदा आम्ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर असा प्रोजेक्ट घेतलाय, ज्याच्यामध्ये मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 6 जिल्हे आणि जळगाव जिल्हा या जिल्ह्यांमधल्या 5,000 गावांमध्ये पूर्ण एंड टू एंड सोल्युशन आम्ही तयार करतो. म्हणजे हे जे काही खारापाण पट्टा आहे तिथे भूसुधारापासून म्हणजे कम्प्लीट भूसुधार करतोय. खारापाण पट्ट्यामध्ये भूसुधार करायचा, वॉटर स्ट्रक्चर तयार करायचे, वॉटर यूज एफिशियन्सी वाढवायची, क्रॉपिंग पॅटर्न तयार करायचा, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी द्यायची आणि मार्केटशी लिंक करायचं. एवढंच नाही तर आता आम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग असा सुरू केला आहे की जवळजवळ आत्ताच आम्ही फायनल केलं, आमचं कामही सुरू होत आहे. प्रत्येक मंडल स्तरावर आम्ही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन लावतो आणि हे वेदर स्टेशन जे आहे ते कस्टमाइज्ड अगदी म्हणजे गावाला सांगणार आहे की तुमच्या गावात पाऊस कधी येणार आहे, तुम्ही पेरणी कशी केली पाहिजे. आणि आता आम्ही जी कनेक्टिव्हिटी करतो डिसेंबर 2018 पर्यंत ज्या महाराष्ट्रातल्या 29,000 ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतीपर्यंत आमचं फायबर पोहोचणार आहे. आता नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती आमच्या डिजिटल झाल्या आहेत. तशा सगळ्या ग्रामपंचायती डिजिटल करणार आणि त्या डिजिटल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत यातनं सेन्सर बेस्ड ॲप्लिकेशन तयार करून गावाच्या किऑस्कवर त्याला समजेल की पाऊस कधी येणार आहे, ह्युमिडिटी किती आहे, मॉइश्चर कंटेंट किती आहे, त्यांनी अशा मॉइश्चर कंटेंटमध्ये नेमकी लागवड कशाची केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतो. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येची हेडलाईन होणारच नाही याची एकदा ग्वाही द्या म्हणजे झालं. निश्चितपणे मला असं वाटतं की बघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या मुळामध्ये निराशेतनं जास्त आहे. म्हणजे आपण जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या तर ज्या भागात आत्महत्या होत आहेत तिथला शेतकरी अडचणीतच आहे, पण असे अनेक भाग आहेत की जिथे अडचणीतले शेतकरी आत्महत्या करत नाही. या भागात निराशा मोठी आहे, ती निराशा दूर करावी लागेल. आणि मला असं वाटतं की सरकारनं जर त्या ठिकाणी सस्टेन पद्धतीनं आपण बघितलं असेल, आता आत्महत्यांचं कॅपिटल होती यवतमाळमध्ये गेली 2 वर्ष कृषी समृद्धी कार्यक्रम आम्ही राबवतो आहोत आणि आम्ही ते मिशन हातामध्ये घेतलं.
त्या मिशनच्या माध्यमातून आम्ही बळीराजा चेतना अभियान आपण बघितलं असेल तर यवतमाळच्या आत्महत्या 40% कमी झाल्या आहेत, अकोल्याच्या कमी झालेल्या आहेत, अनेक ठिकाणच्या आत्महत्या आता कमी होत आहेत. म्हणजे खरं तर 40% कमी झाल्या म्हणजे आत्महत्या कमी झाल्या अधिक झाल्या याचं कंपॅरिझन करणं योग्य नाही. ते इट इज व्हेरी इनसेन्सिटिव्ह म्हणजे इनह्युमन आहे ते. पण तरी एक कळायला पाहिजे आपल्या लोकांना म्हणून मी सांगतो की साधारणपणे जे ड्राऊट इयर असतं, जे दुष्काळाचं वर्ष असतं, त्या वर्षी आत्महत्यांचा रेट हा वाढलेला असतो, प्रचंड मोठा असतो. अशा ड्राऊट इयरमध्ये देखील यवतमाळच्या आत्महत्या 40% कमी झाल्या आहेत. त्यामुळे आपण इंटरव्हेन्शन केलं. बरं हे काही एका वर्षात टर्नअराउंड होणार नाही. आपण 5-7 वर्ष सातत्याने इंटरव्हेन्शन केलं तर हे खाली 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 आणून आपण आत्महत्या हा विषय संपवू शकतो. आपण सरकारच्या परफॉर्मन्सवर बोलतो. या विषयावरचा एक शेवटचा प्रश्न असा आहे की जवळपास 8 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या राज्यात मेक इन इंडियामध्ये होईल अशी घोषणा करण्यात आली होती. यातले प्रत्यक्षात अकाउंटमध्ये किंवा प्रत्यक्षात सुरुवात कितीची झालेली आहे, किती कोटी रुपये आपल्याकडे आलेत आता? असं आहे की जेव्हा 8 लाख कोटीची आपण गुंतवणूक करणार असं म्हणतो त्यावेळेस ज्यावेळेस MOU होतात त्या MOU मध्ये 5 वर्षाचा स्पॅन दिलेला असतो. कारण एक उद्योग सुरू करण्याकरता साधारणपणे 3 ते 5 वर्ष तो सुरू होण्याकरता लागतात. पण आज आमचे 262 MOU हे प्रत्यक्षात जमिनीवर सुरू झालेले आहेत, त्याचं काम सुरू झालं आहे. आणि याचा क्वांटम हे माझ्या अंदाजाने जवळपास 2 लाख कोटीच्या घरामध्ये जात आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे तर एक जो इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि तो कॉन्फिडन्स महाराष्ट्रामध्ये आता कशा प्रकारे आलेला आहे हे केवळ एका आकड्यात मी आपल्याला सांगेन की देशामध्ये आपण जर बघितलं असेल तर साधारणपणे 1,38,000 कोटी वगैरे एवढा FDI आला या वर्षामध्ये. त्यातला जवळजवळ 50% म्हणजे 68,000 कोटीचा FDI हा एकट्या महाराष्ट्रामध्ये आला आहे. आणि याच्यापूर्वी काय व्हायचं तर याच्यापूर्वी 1 नंबर दिल्ली, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर कर्नाटक ही स्थिती असायची आणि फारसा डिफरन्स नसायचा. आता स्थिती अशी आहे 68,000 कोटी महाराष्ट्र आहे, सेकंडवर दिल्ली 13,000 कोटी आणि थर्डवर कर्नाटक 4,000 कोटी आहे. इतका फरक याच्यामध्ये पडला. त्यामुळे ग्लोबल इन्व्हेस्टर्सनी सगळ्यात जास्त सेंटिमेंट या महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि हे नीती आयोगाच्या लोकांशी ज्यावेळेस मी बोललो, DIPPच्या लोकांशी बोललो तर त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटतं हे कसं होत आहे, म्हणजे एवढा डिफरन्स आम्ही कधीच पाहिला नाही. आलेला इन्व्हेस्टर हा महाराष्ट्रातच चाललेला आहे. तर मला असं वाटतं हे जे सेंटिमेंट आपण तयार करू शकलो हे महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा परदेशी गेलात आणि महाराष्ट्राला तिकडे रिप्रेझेंट केलं, मराठी माणसांच्या मेळाव्यात तिकडे सहभागी झालेला आहात. एवढं सगळं महाराष्ट्रात होते पाहिल्यानंतर तिथल्या परदेशस्थ मराठी माणसाला इथे येऊन सेटल व्हावं असं वाटत नाहीये का? खरं तुम्हाला सांगू, तुम्ही जर परदेशातल्या कुठल्याही मराठी माणसाला विचारलं तर मनातनं त्याची परतायचीच इच्छा असते. कोणाला परदेशात राहायची इच्छा नसते. पण आता त्याचा बिझनेस तिथे सेट असतो, त्याचा परिवार तिथे असतो, मुलं तिथे शिकत असतात. त्यामुळे गिव्हन अ चान्स म्हणजे तुम्ही जर त्याला एखाद्याला विचारलं की तुला अगदी सगळ्या गोष्टी जर म्हणजे गिव्हन अ चान्स जाशील का तर तो नक्कीच येईल, तो 100% येईल. नोटबंदीला आता 2 महिन्याच्या पेक्षा जास्त काळ झालेला आहे. हे आकडेवारीत उत्तर दिलं तर बरं होईल. राज्याचं सकल ठोक उत्पादन आणि उत्पन्न कितीने कमी झालेलं आहे? राज्याचं सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन आहे वॅट. ते 14% वाढलं आहे. राज्याचं दुसरं उत्पादनाचा स्रोत आहे राज्य उत्पादन शुल्क, ते देखील वाढलेलं आहे. राज्याचं तिसरं उत्पादनाचं स्रोत आहे स्टॅम्प ड्युटी, ती कमी झालेली आहे. पण ओव्हरऑल आत्ता तरी राज्याचं उत्पन्न हे वाढलेलं आहे. एक आणखीन संवेदनशील विषय प्रेक्षक तुमच्या प्रत्येकाच्या तो मनात आहे आणि साहजिकच त्याच्यावरच्या प्रश्नाशिवाय कुठली मुलाखत पुढे जाऊ शकत नाही आणि तो म्हणजे मराठा मोर्चा. मराठा मोर्चा आता इतक्या प्रवास केल्यानंतर आम्हाला विस्कळीत झालेला दिसतोय. 31 जानेवारीचा मोर्चा होणार की नाही या संदर्भामध्ये अगदी आज संध्याकाळी सुद्धा मी जेव्हा बोललो तेव्हा त्या आयोजकांमध्येच काहीसा संभ्रम आहे. नेमकं काय झालं? नाही, मी त्याच्या संदर्भात तो मोर्चा होणार की नाही याच्या संदर्भात मी बोलणार नाही. पण एक गोष्ट मी सांगतो की जे मोर्चे निघाले
ते अतिशय भव्य मोर्चे निघाले. त्या मोर्चांमधनं ज्या शिस्तीचं पालन त्या मोर्चांनी केलं, इतके लोक जमा असताना देखील मला असं वाटतं की ते जगातलं एक अतिशय वेगळं उदाहरण आहे. लोक लाखोच्या संख्येने यायचे, लोक मोर्चा काढायचे, मुली निवेदन द्यायच्या, लोक डब्बे घेऊन यायचे, जेवण करायचे, त्या संपूर्ण परिसराची सफाई करायचे आणि त्यानंतर परत जायचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या मोर्चापेक्षा जास्त दखल कुठल्या मोर्चाची घेतली पाहिजे, तर अशा मोर्चाची घेतली पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारने ती दखल घेतली आणि त्या मोर्चाच्या निवेदनातनं जे जे मुद्दे समोर आले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर अतिशय सकारात्मकतेनं राज्य सरकार पुढे जात आहे. एकही मुद्दा असा नाही की ज्याला आम्ही हात घातलेला नाही. सगळे आम्ही राईट ट्रॅकवर आणून त्या मुद्द्यांना एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आता मुंबईचा जो मोर्चा आहे, आयोजकांनी ते ठरवायचं आहे तो काढायचा की नाही, ते काढतील तर. पण त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यातला महत्त्वाचा अँगल असा आहे, आपण मोर्चा काढतो मागण्यांकरता, आणि आत्ता ज्यावेळेस आचारसंहिता लागू आहे, त्यास आचारसंहिता लागू असताना त्या मोर्चाला सरकारचं कोणी सामोरं जाऊ शकणार नाही, सरकार त्याला सकारात्मक उत्तरही देऊ शकणार नाही, सरकार कुठलं निवेदनही घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या मोर्चातनं काय साधलं जाईल हे मला माहिती नाही. पण तरी देखील राज्य सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही, आमचं कुठली ना नाही. ज्या चांगल्या पद्धतीने मोर्चे निघाले तसा मोर्चा निघाला तर तो जरूर काढावा, काही आमची अडचण नाही आहे. नंतर काढायचं असेल तर नंतर काढावा, याच्या संदर्भात राज्य सरकार हस्तक्षेप करणार नाही. राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ज्या मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्यांना सकारात्मकतेनं समोर जाऊन त्यातली प्रश्न महत्वाची आहेत ती प्रश्न सोडवण्याचं काम निश्चित करू. मुख्यमंत्र्यांचं आडनाव जर फडणवीस नसतं तरी मोर्चे निघाले असते का? मला असं वाटतं की आपण आता त्या बाबतीत न जाता ज्या चांगल्या प्रकारे मोर्चे निघाले त्यातनं ज्या मागण्या आल्या, बहुतांश मागण्या या लोकहिताच्या मागण्या आहेत. त्यामुळे मी असं समजतो की या मागण्या सोडवण्याची संधी ही समाजानं मला दिली आणि म्हणून ती संधी समजून मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.25 वर्ष आपल्याला या पदावर आहात. एक प्रकारे दिवसाची रात्र रात्रीचा दिवस. मला कल्पना आहे की रात्री 2 वाजता जरी तुम्हाला एखादा SMS पाठवला तरी 2 ते 2:15 मध्ये तुमचं लगेच उत्तर येतं. आणि हे प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की असं फार कमी वेळा आणि मुख्यमंत्री जवळून पाहिजे की हे होताना दिसतं. लांबून जेवढं वर्षा छान वाटतं तेवढं त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्याच्या काटेरीपणाची जाणीव होते. ही कितपत काटेरी आहे सांगावं? मला खरंच सांगतो, वर्षाचे सगळे कोपरे अजूनही मला माहिती नाही, कारण पूर्ण फिरायला मला वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळे वर्षा हे जे निवासस्थान आहे हे म्हणजे मला असं वाटतं की रात्री झोपण्याकरता आणि जेवायला जाण्याकरताच माझ्याकरता ते निवासस्थान. तिथलं ऑफिस मी वापरतो, ऑफिस जास्त वापरतो, पण निवासस्थान काही फारसं वापरू शकत नाही. आणि थोडं चॅलेंजिंग आहे. विशेषतः काय झालं की 2 वर्ष तर पहिली ही दुष्काळाची असल्यामुळे उसंत घ्यायलाच पुरसत नव्हती. रोज एक नवीन आव्हान होतं, आजही आहे. पण मला असं वाटतं की आता ती आव्हानं स्वीकारण्याकरता मनाची तयारी झाली आहे. ती आव्हानं कशी असतात, त्यात काय केलं पाहिजे याचा थोडा सरावही झाला आहे. त्यामुळे मी सेटल्ड आहे. मात्र मला असं वाटतं की इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब, म्हणजे फार टफ जॉब आहे. ज्याला करायचं आहे त्याच्याकरता 24 तासही कमी आहेत आणि मी ते अनुभवतोय. 24 तासही कमी आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आत्ता या 2.25 वर्षाच्या काळामध्ये आपलं राजकीय वजन राज्यात आणि देशात निश्चित वाढलं, पण आपलं शारीरिक वजन हे खूपच कमी झालं. हे किती कमी झालं आणि ते कसं कमी केलं हे सांगा. हे बरंच कमी झालं आहे आणि मी ॲक्च्युली एक डाएट फॉलो करतोय आणि ते फार प्रामाणिकपणे करतोय. म्हणजे कुठेही गेलं तरी आपलं मी माझं जेवण सोबत ठेवतो आणि त्या डाएटचा मला फार चांगला उपयोग झाला. मधून रेग्युलर नाही पण थोडा व्यायामही करतो जसा जमेल तसा. आणि
पण मला असं वाटतं की थोडी डाएटची रेग्युलरिटी आल्यामुळे, म्हणजे बाकी लाईफ फार इरेग्युलर आहे पण डाएट हे रेग्युलर असल्यामुळे आणि हाय प्रोटीन डाएट थोडंसं फॉलो करतोय मी, तर त्यातनं मला खूप फायदा झाला. मी अशा करता विचारलं की आपण आपल्या सहकार्यांना, मंत्री सहकारी आहेत त्यांना देखील अशा प्रकारच्या टिप्स वारंवार देत असता, म्हणून मी विचारलं की काय टिप्स देतात. असं आहे की जेव्हा आपलं वजन कमी होतं तेव्हा दुसऱ्याला शहाणपण शिकवायला बरं वाटतं, ते मी शिकवत असतो. पुन्हा माझं वाढलं की मग गप्प बसेल. पहिल्यांदा आम्हाला असं दिसतंय की मुख्यमंत्र्यांची पत्नी ही जास्त ऍसर्टिव्ह आहे. आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं नाव काय, अपवाद एक 2-4 जर आपण वगळले, प्रतिभाताईंचं नाव आम्हाला सगळ्यांना माहिती होतं, तर आम्हाला ते माहीत नसायचं. परंतु इथे मात्र आम्हाला असं दिसतंय की तुमची पत्नी ही देखील तितकीच आमच्या समोर प्रकाशात येते, किंबहुना ती आमच्यासारखी नोकरी वगैरे करते. म्हणजे सकाळी डबा वगैरे घेऊन छान बँकेत जातात, संध्याकाळी परत येतात, मग एखाद्या फॅशन शो मध्ये वगैरे पण आम्ही त्यांना बघतो. त्यांच्यासाठी वेळ देता येतोय का? आणि अशी ऍसर्टिव्ह पत्नी असणं, नोकरी करणारी पत्नी असणं, याविषयी काय सांगता? नाही, मला असं वाटतं की तिची स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी आहे. आणि मला असं पहिलेपासून वाटत होतं की माझं सगळं राजकीय कार्य माझं चालतं आहे, मी माझ्या मनाप्रमाणे वागतोय, त्यामुळे तिने तिच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. आणि म्हणून ती नोकरी करते, तिला गाण्याची आवड आहे, ती अतिशय गिफ्टेड सिंगर आहे, म्हणजे ती खूप सराव करते, म्हणजे तिला वेळ मिळतो त्या वेळामध्ये रात्री सराव करते, ती 3-3, 4-4 तास सराव करते. तिला गाण्याची आवड आहे, त्यामुळे तिला गाणं म्हणायचं आहे, तिला अल्बम काढायचा आहे, तिला जे करायचं आहे ते तिने करावं. मला असं वाटतं की सोशल कामं देखील बरीच करते ती, काही NGO सोबत काम करते, काही जे काही आपले सफाई कामगार आहेत त्यांच्यामध्ये काही शिक्षणाचं काम ती करते, काही झोपडपट्ट्यांमध्ये काम करते, वेगवेगळ्या स्पेक्ट्रममध्ये काम करायचा तिचा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये म्हणजे अनेक वेळा काही लोक मला असं सांगतात की बाबा ती जरा तुम्ही सांभाळून बघा, नाहीतर मग ते तुमच्या राजकीय याच्यावर त्याचं. मी असं सांगतो की बाबा मी माझं राजकीय काम करतोय, ती तिचं काम करते, तिची वेगळी आयडेंटिटी आहे, ती स्वतः एक व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणून जसं मला अधिकार आहे माझ्या राजकीय कुठलाही निर्णय घेण्याचा, मी काय बायकोचं ऐकतो का? नाही ऐकत. तसं तिने माझं काय ऐकलं पाहिजे? नाही ऐकलं पाहिजे. सुखी संसाराचा मंत्र तुम्ही सांगताय. आमदार असताना किंवा त्याच्या आधी मुलीचा गृहपाठ घ्यायला नक्कीच थोडाफार तरी का होईना वेळ मिळाला असेल. आता किमान मुलगीची इयत्ता कोणती आहे किंवा तिच्या प्रगती पुस्तकावर सही करण्या एवढा तरी वेळ मिळतोय का? आता ती माझे धडे घेते. माझा गृहपाठ आता ती घेते, पण खरं फार काही वेळ मिळत नाही अगदी. म्हणजे या सगळ्या याच्यातला तो एक अतिशय वाईट भाग आहे की घराकडे किंवा मुलीकडे पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला काही लक्ष देता येत नाही. पण मला असं वाटतं की मुली या सगळ्या गोष्टी, कारण लहानपणापासून बघितलं असल्यामुळे ते समजून घेते, त्याच्यामुळे दिवस मी नसतो. अनेक वेळा तर असं होतं की मी घरी पोहोचतो तेव्हा ती झोपली असते, मी उठतो त्याच्या आधी, सकाळची शाळा असल्यामुळे तिचा गेलेली असते. पण जो काही वेळ मिळेल तो आम्ही थोडा क्वालिटी टाईम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो. मला कधी थोडासा दुपारी वेळ मिळाला आणि मी घरी आलो आणि ती शाळेतनं आली असली तर एक 15-20 मिनिटं, अर्धा तास तिच्यासोबत बोलायचं, असं आम्ही करतो. आणि ती देखील हे समजून घेते. मग ती मला असं विचारते, म्हणजे मागच्या तिला असं लक्षात आलं, ती लहान आहे पण अजूनही TV पाहिलं तर तिला लक्षात आहे दुष्काळ. मग कोणीतरी तिला सांगतं की नाही. मग तिने एक दिवस मला विचारलं की दुष्काळ संपल्यानंतर तू आम्हाला बाहेर घेऊन जाशील का? तर म्हटलं नक्की घेऊन जाईल. तर हे शेवटी मला असं वाटतं की इट्स पार्ट ऑफ लाईफ. पण हे खरं आहे की आपण पाहिजे त्या प्रमाणात वेळ काही देऊ शकत नाही. तुमच्या बरोबरच्या प्रवासामध्ये विमान किंवा चॉपरमध्ये मी पाहिलंय की अनेकदा तुम्हाला गाणं गुणगुणताना मी पाहिलेलं आहे. इज इट द वे यू रिलीज युअर स्ट्रेस? कारण हा जॉब अतिशय स्ट्रेसफुल आहे. दिवसाचे 24 तास काम केलं तरी कमीच आहे, अशा प्रकारची आत्ताची सगळी ताणतणाव आहे. तर मी गाणं गुणगुणताना ऐकतो, ही सवय पहिल्यापासून होती का मुख्यमंत्री झाल्यानंतर ती गरज बनली? आता कमी झाली. मुळामध्ये मला गाणं ऐकण्याची आवड खूप आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, अनेक लोकांचा गैरसमज आहे, माझी बायको गाणं म्हणते, लोकांना असं वाटतं मीच गाणं म्हणतो. त्यामुळे मला लोक म्हणतात तुम्ही गाणं बिणं म्हणा. माझा सूर एकाही गाण्याचा, म्हणजे मी तुम्हाला सांगतो सूर ताल काय असतो मला समजत नाही. मला गाणे खूप पाठ आहेत. म्हणजे मी आता थोडंसं माझं हे पाठांतर कमी झालं, पण
माझा असा दावा आहे की हजारोच्या संख्येत मला गाणी पाठ आहेत, पण मला सुरात एकही म्हणता येत नाही. त्याच्यामुळे मग मी काय आहे की मला ते आवडतं, आपलं गाणं जोरात लावायचं आणि मग आपण त्याच्यासोबत म्हणायचं, म्हणजे आपला सूरबीर काही कोणाला समजत नाही आणि ते गाणं म्हणायची मजा देखील येते. म्हणजे तुम्ही जर मला कोरसमध्ये गाणं म्हणायला लावलं तर मी तयार आहे कधी, पण मला सर तुम्ही म्हटलं की बाबा तू एखादं गाणं म्हण, तर आता आमच्याकडे काय आहे की माझ्या पत्नीचा आवाज चांगला आहे पण तिला गाणी पाठ नसतात, त्यामुळे आम्ही दोघं मिळून हे करतो की मी तिला सांगतो की मी तुला सांगेन, प्रॉम्प्टिंग करेन आणि तू गाणं म्हण. मला पूर्ण कडव्यांसहित गाणी पाठ असतात आणि तिला त्याचा सूर माहिती असतो, त्यामुळे आम्ही दोघं मिळून एक गाणं म्हणू शकतो. मला गाणी पाठ आहेत म्हणून या मुलाखतीचा शेवट करताना आत्ता या क्षणाला निवडणुका तोंडावर आहेत, पार्लेकरांसारखे रसिक आणि निवडणुका तोंडावर 2.5 वर्षाचं झालेलं इंटरव्हल आणि पुन्हा मकर संक्रांत, हे सगळं कधीच जुळून येणार नाही. या मुलाखतीचा शेवट करताना आत्ता कोणतं गाणं म्हणावं असं वाटतं, कोणती कविता गुणगुणावीशी वाटते? गाणं जे म्हणावं असं वाटतं ते हम होंगे कामयाब हेच म्हणावं असं वाटतं. हम म्हणजे तुम्ही एकटेच तर सहयोगी पक्ष पण? हम हे त्यावेळी ठरत असतं. ऐकायला आशिष शेलार आलेत म्हणून मी मुद्दामून विचारतोय. ते हमचा भाग परमनंट आहे, पण तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते हम मध्ये ते परिस्थिती ठरवत असते. प्रेक्षको, मागचे 1.5 तासभर आपण देवेंद्र फडणवीस या अत्यंत उमद्या व्यक्तिमत्वाच्या, दिलदार व्यक्तिमत्वाच्या आणि त्याहीपेक्षा सुद्धा राज्याच्या कारभारावर एक प्रकारची कमांड असलेला असा CEO मुख्यमंत्री आपण पाहिला, ज्याची संवेदनशीलता अतिशय जागृत होती. या राज्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापासून ते अगदी या राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक विषयांवर, इथपासून ते मराठा मोर्चापर्यंत, ते मुंबईसाठी तुम्ही नेमकं काय करताय, या सगळ्या विषयावर आपण त्यांना प्रश्न विचारले. त्यातल्या अनेकांची त्यांनी थेट उत्तरं दिली, परंतु शिवसेनेबद्दल युती होईल का याची उत्तरं देताना मात्र त्यांनी राजकीय चातुर्याचा आधार घेतला. हे देखील आपल्या समोर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं एक पाऊल पुढे पडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.